भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति ऋक्करणे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति ऋक्करणे सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। भज गोविंदम बालस्तावत् पीडासक्तः तरुणस्तावत् तरुणीसक्तः वृद्धास्तावत् चिन्तासक्तः परमे ब्रह्मणि कोऽपि न सक्तः भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते। भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्य जी महाराज 31 श्लोकात्मक मोहमुद्गर भज गोविंदम किंवा चरपट पंजरिका स्तोत्र यातून जीवनाचं यथार्थ दर्शन आचार्य घडवितात। जीवन जगताना मनुष्य छोट्या छोट्या गोष्टींनाच पूर्ण जीवन समजतो आणि पूर्ण जीवनापासून तो वंचित राहतो। म्हणून अपूर्ण जीवनाच्या मर्यादा आणि पूर्ण जीवनाचं दर्शन असं एकत्रित समन्वयात्मक चिंतन भगवत पूज्यपाद आचार्य जे की एक
त्रिकालज्ञ पुरुष आहेत, एक युग पुरुष आहेत. ह्या भूमिकेतून मानवी जीवनाला जागृत करण्याचा प्रयत्न ह्या छोट्याशा स्तोत्रातून करतात. आणि संपूर्ण स्तोत्र पाहिल्यानंतर मानवी जीवन परिपूर्ण कोणत्या अंगाने होतं ते अंग प्रत्येक श्लोकाच्या शेवटी द्योक्तीने पुनरावृत्तीने सांगण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणजे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पैकी आज आहे 7वा श्लोक. ह्या 7व्या श्लोकामध्ये ज्याला इनहेरंट नॅचरल टेंडन्सी ऑफ ह्युमन बीइंग किंवा नॅचरल वीकनेस ऑफ ह्युमन बीइंग, एक मानवी जीवनाची नैसर्गिक असणारी जी असमर्थता आहे, ती असमर्थता ह्या 7व्या श्लोकातून आचार्य प्रतिपादन करतात. पहिल्यांदा त्यातले शब्द, नंतर अर्थ आणि त्यानंतर मग त्या श्लोकामध्ये असणारी उपयोगिता, अर्थात त्या श्लोकाच्या संबंधाचं जे इम्प्लिमेंटेशन आहेत याचा आपण विचार करणार आहोत. बघूया पहिल्यांदा शब्द आचार्यांचे. बालस्तावत क्रीडासक्तः तरुणस्तावत तरुणीसक्तः. मनुष्याचं जीवन हे बालपण, तारुण्य आणि वार्धक्य अशा 3 भागामध्ये आचार्यांनी विभागलेले आहेत. तसे 6 भाग आहेत मानवी जीवनाचे. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यती. आईच्या उदरामध्ये तो जीव जेव्हा येतो तेव्हा आईला त्याचं अस्तित्व कळतं. तो आहे म्हणून कळाला, म्हणून अस्ति. नंतर 9 महिने 9 दिवसांनी तो आईच्या उदरातून बाहेर येतो म्हणून जायते. आईच्या दुधावर आणि नंतर अन्नावर त्याची वाढ होते म्हणून वर्धते. अस्ति, जायते, वर्धते. आणि जसजसा तो 17-18 वर्षाचा होत जातो तेव्हा त्याच्या अवयवामध्ये त्याचं शरीरांतर्गत असणारं हार्मोन्स हे बदलत जातात, ते चेंज होतात. त्यामध्ये परिणाम घडायला लागतो. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याला विपरिणमते असं म्हणतात. त्यामध्ये अशी अंतर्गत, शरीराच्या अंतर्गत आणि शरीराच्या बाहेरही असे जे बदल घडतात त्या बदलाला विपरिणमते असं म्हणतात. आणि नंतर त्याची वाढ झाल्यानंतर काही काळानंतर त्या शरीराच्या मध्ये पुन्हा एक उतार व्हायला लागतो. तेव्हा त्याला अपक्षीयते, इंग्रजीमध्ये त्याला डिकेइंग असं म्हणतात. अपक्षय व्हायला लागतो. खरं डिकेइंग शब्दाचा अर्थ सडणे असा होतो, पण का कोणास ठाऊक माहिती नाही. अपक्षीयते याचं ट्रान्सलेशन करताना डिकेइंग किंवा त्यामध्ये मॉडिफिकेशन असं होत जातं. मग जसा की आता हा चष्मा लागला आहे, शरीरामध्ये आणखी बदल व्हायला लागतात आणि हळूहळू अपक्षयाच्या नंतर विनश्यती, शेवटच्या टप्प्याकडे. विनश्यती हा शेवटचा भाग आहे. पण आचार्यांनी प्रस्तुतच्या ह्या श्लोकामध्ये 6 भाग न ठेवता
त्या 6चं रूपांतर 3 मध्येच केलं आहे. आणि ते म्हणजे एक बालवय, ज्याला चाइल्डहुड असं म्हणूया, नंतर दुसरा आहे यूथ, तारुण्य, आणि तिसरा आहे सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिकत्व किंवा वार्धक्य. अशा 3 जीवनाच्या 3 प्रवृत्ती सांगितल्या आहेत. त्यापैकी पहिली प्रवृत्ती, जेव्हा जन्माला आलेलं जे छोटं बालक असतं त्याची प्रवृत्ती कशी असते? बालस्तावत क्रीडासक्तः. इथे सक्तः असा प्रयोग 4दा केलेला आहे आचार्यांनी. आणि इथे सक्त शब्दाचा अर्थ होतो आसक्त. त्यात गुंतून जातो, त्यात अडकून जातो, त्यात आकृष्ट होतो. कशामध्ये? बालस्तावत क्रीडासक्तः. जेव्हा लहान मूल असतं तेव्हा त्या लहान मुलाला काय आवडत असेल? फक्त खेळणं आवडतं. आपल्या मित्रांच्या मध्ये खेळत असेल, एकटा असेल तेव्हा खेळत असेल, काहीतरी वस्तू घ्यायची आणि त्याबरोबर खेळत राहायचं. आणि त्याची प्रवृत्ती ही खेळण्याची असते. मग तो घरात खेळतो, बाहेर खेळतो, मुलांच्या बरोबर खेळतो, एकटा असेल तर खेळतो. आणि रडायला लागला तर आई सुद्धा त्याला खेळण्याकरता हातात काहीतरी देते. आणि खूप खेळणेच त्याला प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला, श्रीमंत असेल तर प्रत्येक दिवसाला, आणि मोठा होईपर्यंत त्याच्या घरामध्ये एक खोलीच त्याच्या खेळण्याची बनली जाते. टॉयज रूम असं आधुनिक भाषेमध्ये म्हणतात. त्या मुलांची ती सगळ्या खेळण्या एकत्रित असतात आणि ते मूल त्यामध्ये खेळत असतं. आता आधुनिक काळामध्ये तर मोबाईल असल्यामुळे सगळे ऑल टॉयज इन वन इन्स्ट्रुमेंट, दॅट इज मोबाईल, सगळे त्यामध्ये खेळ पाहायला भेटतात. म्हणून एकदा मुलाच्या ताब्यात मोबाईल दिला की छोटं मूल त्या मोबाईलशी खेळायला लागतं आणि आई आपल्या कामाला लागते. आणि म्हणून लहान मुलाचं इनहेरंट टेंडन्सी आणि मानवी जीवनाचं वीकनेस काय असेल तर लहान मुलगा हा खेळामध्ये आसक्त असतो. त्यालाच म्हणतात बालस्तावत क्रीडासक्तः. क्रीडा म्हणजे खेळ, सक्ता म्हणजे आसक्त, बाल म्हणजे बाल. जोपर्यंत बालक आहे तोपर्यंत तो खेळामध्ये आसक्त असतो. आणि हळूहळू खेळता त्याचं एक दिवस, काही कालांतराने एक तो यंगस्टर बनतो, तो एक यूथ बनतो. आणि मग त्याचं खेळणं बंद होत नाही. आचार्य म्हणतात धर्मगुरू आहेत, पण मानवी जीवनाचं मानसशास्त्र आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं. आतापर्यंत त्याला छोट्या वस्तूंच्या बरोबर तो खेळत असायचा, पण आता तो तरुण झाला आहे म्हणून त्याने खेळणं टाकलं. खेळणं टाकलं म्हणजे खेळण्याच्या वस्तू टाकल्या. खेळण्याच्या वस्तू टाकल्या म्हणजे एक वस्तू टाकली त्याने आता बदलवली. आणि तरुणस्तावत तरुणी रक्ता. तो तरुण झाल्यानंतर आपल्या वयाच्या तरुणीच्या ठिकाणी तो आसक्त होतो. इथे शंकराचार्य ॲड्रेस करतायत ते आपल्या शिष्यांना, पुरुषांना ॲड्रेस करतायत, युवकांना ॲड्रेस करतायत. त्यामुळे तरुणस्तावत तरुणी रक्ता. पण आपण समजून घेताना दोन्ही बाजूने समजून घेऊया. आपण तरुणी तावत तरुणः सक्तः असं घेऊन अर्थ आपण करू शकतो. ती जेव्हा तरुणी होते तेव्हा ती तरुणाच्या मध्ये आसक्त होते. का? एक नैसर्गिक भाग आहे हा. यामध्ये वाईट वाटण्याचं काही कारण नाही. हा नैसर्गिक भाग आहे. पहिल्यांदा शब्दाने अर्थ समजून घेताना हा एक नैसर्गिक भाग आहे असं समजून घेऊया. पहिल्यांदा तरुणस्तावत तरुणी सक्तः. जर तो तरुण असेल तर तरुणीकडे आकृष्ट होतो, त्या संबंधाने विचार चिंतन त्याचं सुरू होतं. किंवा ती तरुणी असेल तर तत्सम वयाच्या संबंधाने असणाऱ्या तरुणांच्या संबंधाचं एक वैचारिक एक आकर्षण आणि होणारे जे हार्मोन्स चेंज, त्यामुळे आकृष्ट
आसक्तता निर्माण होते. आणि मग आचार्य म्हणतात, नंतर अगोदर तो वस्तूंच्या बरोबर खेळायचा, आता तो व्यक्तींच्या बरोबर खेळायला लागला. लहान असताना त्याला खेळणे असायला पाहिजे होतं, आताही खेळतोच, फक्त आता खेळण्याची वस्तू बदललेली आहे. तरुणस्तावत तरुणी सक्तः. बर, मग आता पुढे हळूहळू तो वय वाढत गेलं आणि डायरेक्ट शंकराचार्याने शेवटच्या टप्प्यावरती येऊन पोहोचवलं. जेव्हा हा वृद्ध होतो तेव्हा काय, वृद्धस्तावत चिंतासक्तः. आणि जेव्हा हा तरुणाचा वृद्ध होतो तेव्हा अनेक प्रकारच्या चिंतेने तो ग्रासला जातो. वार्धक्य हे चिंतेने आसक्त होतो. हे झाला नैसर्गिक भाग. परंतु आचार्य एक महत्वाची शिकवण सुचवतात. परमे ब्रह्मणि कोपी न सक्तः. परमे ब्रह्मणि, ज्या परब्रह्माच्या मध्ये को अपि न सक्ताः, कोणीही आसक्त होत नाही. लहानपणामध्ये खेळण्यामध्ये आसक्त, तरुणावस्थेमध्ये तरुणीमध्ये आसक्त आणि वार्धक्य वयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य चिंतेचं सावट डोक्यावरती आलेलं असतं आणि त्यामध्ये तो चिंतेमध्ये मग्न आसक्त असतो, व्यग्र असतो. परंतु आचार्य म्हणतात, हे सगळं जरी असलं तरी परमे ब्रह्मणी कोपी न सक्ता, त्या परब्रह्माच्या मध्ये कोणीच आसक्त होत नाही. हे मोठं आश्चर्य आहे. आणि म्हणून भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते, हा शब्दाचा अर्थ झाला. आता परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः, हे जे पद आहे हे आपण तिन्हीकडे लावूया. पहिल्यांदा बालस्तावत क्रीडासक्तः, पण परमे ब्रह्मणि कोपी न सक्तः. तरुणस्तावत तरुणी सक्तः, परमे ब्रह्मणि कोपी न सक्तः. वृद्धस्तावत चिंतासक्तः, परमे ब्रह्मणि कोपी न सक्तः. आता माझ्याबरोबर थोडासा विचार करा. आपण आचार्यांना प्रश्न विचारला, आचार्यजी तुम्ही तर हा सामान्य नियम सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये नेहमीच घडतो, तोच तुम्ही सांगितला, त्यात विशेष काय आहे? लहान मुलं खेळण्यामध्येच आसक्त असतात. हो, हा सामान्य नेम झाला. पण विशेष नेम, लहान मुलाचं वय एका आईवडिलांच्या भूमिकेतून, एका जगद्गुरूच्या भूमिकेतून जर पाहिलं तर प्रत्येक वयामध्ये एक विशिष्ट अधिकार लागतो आणि त्या वयाचा तो अधिकाराला प्राप्त होतो. परंतु परब्रह्माचा साक्षात्कार होण्याकरता त्याला वृद्धच व्हावं लागतं, त्याला तरुणच व्हावं लागतं, किंवा त्याला लहानच लागतं असं नाही. किंवा लहान असेल तर साक्षात्कार होत नाही, तरुण असेल तर साक्षात्कार होत नाही, वृद्ध असेल तर साक्षात्कार होतो असंही नाही. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचा एक जन्मसिद्ध मुख्य अर्थ आहे तो परमात्म्याचं दर्शन, परमात्म्याचा साक्षात्कार. अहो, म्हणजे लहान वयामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार कसा होईल? अष्टावक्रांना परमात्म्याचा साक्षात्कार आईच्या उदरातच झाला होता. परीक्षितांना परमात्म्याचा साक्षात्कार आईच्या उदरात झाला होता. प्रल्हादजी अगदी लहान वयातच परमात्म्याचं दर्शन त्यांना झालं. ध्रुव बाळाला दर्शन हे परमात्म्याचंच लहान वयातच झालं. आणि म्हणून लोकांनी एक गैरसमज केला आहे, लहान वय म्हणजे खेळण्याचं. आणि म्हणून लोक म्हणतात हे लहान वय खेळण्याचं आहे. हे अर्ध सत्य आहे. परंतु बालवयामध्ये
त्याच्या बुद्धीचा जर विचार केला लहान मुलाच्या, तर वयाच्या 7 वर्षापर्यंत तो सगळ्या भाषा शिकू शकतो, सगळ्या ग्रंथांचं अध्ययन करू शकतो. कारण स्वतः जगद्गुरु शंकराचार्य त्यांचं उदाहरण आहे, 8 वर्षे चतुर्वेदी. 8 वर्षाचा असताना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्याकडनं तयार करून घेतला होता. याचा अर्थ प्रत्येक लहान बालकाच्या मध्ये एक प्रचंड मोठी शक्ती असते की तो त्या काळामध्ये अजाणते वयामध्ये उपनिषदातले मंत्र पाठ करू शकतो, गीतेचे मंत्र पाठ करू शकतो, ज्ञानेश्वरीचे अध्याय पाठ करू शकतो. असं आळंदीमध्ये अनेक उदाहरणं आहेत आणि जगात सगळीकडे पण आहेत. फक्त योग्य आईवडिलांनी त्याला वेळ दिला पाहिजे, म्हणजे आईवडिलांनी योग्य वेळ दिला पाहिजे. आजी आजोबा त्याला चांगले संस्कारित पाहिजे. आणि असे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. पण आधुनिक लोक म्हणतात नाही नाही, त्यांच्यावरती हे बर्डन नको. अरे ह्याच काळात ते सगळं शिकू शकतात. लहान वयामध्ये जे शिकतात ते त्याचा अर्थ कळण्याकरता त्यांना असू द्या, नंतर आयुष्यभर त्याचा अर्थ कळेल. आणि म्हणून आताही आणि अगोदरच्या काळामध्ये वेदाचं पठण लहान असतानाच मुलांना शाळेमध्ये पाठवलं जायचं, गुरुकुलामध्ये पाठवलं जायचं आणि त्यांच्याकडनं हे सगळं अध्ययन करून घेतलं जायचं. कारण यांना श्रुती असं म्हणतात. लहान वयातच वेद उपनिषदातले मंत्र सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांना ऐकावले जायचे आणि ते ऐकून पाठ करायचे. आणि असा प्रयोग मी सुद्धा केला आहे की लहान वयातल्याच काही मुलांना मी श्लोक म्हणायला सांगितले आणि त्यांनी ते पाठ केले. अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि म्हणून हे एक आवश्यक गोष्ट आहे की त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी एक 9-10 वर्षापर्यंत आपण सगळं करून घेऊ शकतो. पण तेवढं वय पाहिजे, तेवढं आईवडिलांना ज्ञान असायला पाहिजे. आईवडील होण्याची घाई लोकांना असते, पण आईवडील होण्याची जबाबदारी त्यांना माहिती नसते. आणि मग मोठं झाल्यानंतर मी म्हणतो असतो त्यांना सांगा ना, तेव्हा आईवडील म्हणतात हा त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे, जरा बघतोय त्यांना वेळ आहे की नाही. नाऊ दे आर व्हेरी बिझी इन देअर ओन वर्क. ते त्यांच्या कामात खूप व्यस्त आहे, आता ते करत नाही. खरंच नाही करणार ते. कारण ज्या वयामध्ये तुम्हाला हक्क होता त्यांच्याकडनं करून घ्यायचा, तेव्हा तुम्ही करून घेतलं नाही आणि आता तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागते. आणि म्हणून लालयत 5 वर्षाणि 10 वर्षाणि ताडयेत प्राप्ते तु 16 वर्षे मित्रम पुत्रम मित्रवत आचरे असं म्हटलं आहे. लालयत 5 वर्षाणि 5 वर्षापर्यंत खूप त्याचे लाड करावेत. 10 वर्षाणि ताडयेत, पण 5 वर्षानंतर झाला ना त्याला प्रशिक्षणामध्ये लावावं आणि ऐकलं नसेल तर ताडण करावं. 10 वर्षाणि ताडयेत हे कुठपर्यंत? 16 वर्षापर्यंत त्याला सगळे धर्म शास्त्राचे सिद्धांत, इतिहासाचे सिद्धांत, संस्कृतीचे सिद्धांत त्याला घडवून घ्यावे. आणि मग 16 वर्षाचा झाला, आपल्या उंचीपर्यंत झाले, आपल्या पायातले शूज चप्पल त्याला यायला लागले की पुत्रम मित्रवत आचरे. मग आपला तो पुत्र आहे ना 16 वर्षाचा, आता त्याच्याबरोबर मित्राप्रमाणे वागा. माणसं उलट करतात. 16 वर्षापर्यंत मित्राप्रमाणे वागतात आणि मग 16 वर्षानंतर रागावतात. आता काय उपयोग आहे? अशी वेळ तुम्हालाच तो मारेल आता. आणि म्हणून नैसर्गिक जरी नियम असला तरी बालस्तावत क्रीडा सक्ता हा नैसर्गिक नियम आहे. परंतु तुम्ही धर्मगुरू आहात, तुम्ही आई वडील आहात, तुम्ही आजी आजोबा आहात, तुम्ही एक समाजाचे घटक आहात, तर मुलांना एक संस्कार वर्ग. देवरे मॅडम, श्रीसागर मॅडम चांगलं काम करतायत सध्या शाळेच्या माध्यमातून. नेहमी जेव्हा भेट होईल तेव्हा मी त्यांना सांगत असतो की तुमच्याकडे आता हे लहान मुलं आहेत छोटे छोटे, तुम्ही ठरवलं तर 7वी पर्यंत त्यांची संपूर्ण गीता पाठ होऊ शकते, त्यांचा हरिपाठ पाठ होऊ शकतो आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते तुमची आठवण करतील, अरे त्या मॅडमने आमच्याकडनं हे करून घेतलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांना आश्रमामध्ये पाठवा, त्यांना चांगल्या कॅम्पमध्ये पाठवा जे संस्कार वर्ग चालवतात. आपण हे काम पुढे चालवणार आहोत.
या भूमिकेतून. आणि म्हणून हे जर केलं तर ते मुलं सुद्धा लहान वयामध्ये परमे ब्रह्मणी लग्न, ते परब्रह्माच्या स्वरूपामध्ये संलग्न होतील. त्यांना त्याचं अध्यात्माचं बाळकडू तुम्ही लहान वयातच तुम्ही देऊ शकता. आता डॉक्टरांची जी छोटी मुलगी आहे म्हणून तिला साष्टांग नमस्कार शिकवलाय. ती जेव्हा मी दिसलो की तिला संस्कार जागे होतात आणि साष्टांग दंडवत घालून रामकृष्ण हरी म्हणते. का बरं? लहान वयात ते असताना त्यांचा जे एक संस्कार वर्ग घेतला आणि सगळे मुलं जेव्हा भेटतात त्यातला कोणी आला की लाजून तरी नमस्कार करून रामकृष्ण हरी म्हणतात. याचं कारण एक आहे, परमे ब्रह्मणी लग्न, ते परब्रह्मामध्ये आता संलग्न. म्हणून हे महत्वाची जबाबदारी आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः, परब्रह्मामध्ये म्हणजे कोणीच आसक्त होत नाही. कोणी आसक्त होत नाही म्हणजे कोणी जबाबदारी का घेत नाही अशी, त्याचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही तुमच्याकडे, त्याचं क्रेडिट तुम्ही का घेत नाही हे घ्यायला पाहिजे. आणि तरुणास्तावत तरुणी सक्तः, यूथ आहात, यंगस्टर आहात, तुमच्याकडे मोबाईल सारखे वेगवेगळे माध्यम आहात, तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईटला भेट देतात, ट्विटर आहे, फेसबुक आहे, आणखी कितीतरी माध्यम आहेत. त्यातून काय काय मुलं पाहतात, काय काय करतात हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु त्या युवकांना त्या काळामध्ये जसं शंकराचार्याने सांगितलं आहे, एतत् मांस वसादी विकारम, काय आहे शरीराच्या मध्ये, त्याचं जर यथोचित प्रशिक्षण आईवडिलांनी आणि शिक्षकांनी दिलं गेलं तर त्याला यथार्थ चित्रण जीवनाचं घडेल आणि खूप निरागसतेने आपल्या वयोगटातील मुला मुलींशी ते वागतील आणि जीवनाचा अर्थ समजून घेतील. ते जीवन जगणं म्हणजे केवळ देहावरती आसक्त होऊन देह तादात्म्याने सुखाची अभिलाषा किंवा सुखाचा शोध लहान मुलं खेळण्यात घेतात. तरुण हा त्यांच्या वयोगटातील मुला मुलींशी तो घेत असतो. पण एवढंच आहे का खेळ, एवढंच आहे का सुख? सुखाचा खरा आश्रय हा परमात्मा आहे. म्हणून 7व्या अध्यायामध्ये सुरुवातीला सांगितलं, माझाच आश्रय करा, माझ्याकडेच मन आसक्त करा आणि माझंच चिंतन करा. भगवंताने ही उद्घोषणा गीतेत केली आहे. पण शंकराचार्य म्हणतात कोणी ऐकत नाही. व कोप परमे ब्रह्मणी कोपेन सक्ता, त्या परब्रह्माच्या मध्ये कोणीच आसक्त होत नाही. म्हणून ही सुद्धा तेवढीच गरज आहे. 16 वर्षाचे असताना शंकराचार्यांनी उपनिषदावरती, ब्रह्मसूत्रावरती, गीतेवरती भाष्य लिहिलं. 16 वर्षाचे असताना हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. 16 वर्षाचे असताना ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवरती भाष्य केलं. हे का? त्यांचे आई वडील तेवढे संस्कारित होते, ते संस्कार त्यांना लावले, त्यांना घडवलं, म्हणून ते घडले गेले ना. आता आम्ही संस्कार लावत नाही म्हणून ते बिघडले जातात. इट मीन्स वी आर द रिस्पॉन्सिबल. या सगळ्या कारणासाठी आपण रिस्पॉन्सिबल आहोत. लहान मुलांच्यासाठी असेल, युवकांच्यासाठी असेल. आणि शेवटचं आहे वृद्धस्तावत चिंतासक्तः, आणि वार्धक्य आलं, गुडघे दुखतात, हात दुखतात, पाय दुखतात, पाठ दुखते, कोणकोणते विकार शरीरामध्ये उत्पन्न होत नाही. माझ्या जीवनामध्ये आपण म्हणतो, हे लोक म्हणतात मी मेडिकल क्लेम काढला आहे की नाही, ही पॉलिसी काढली आहे की नाही, ती पॉलिसी काढली आहे की नाही, ही चिंता असते. आणि आता वृद्धापकाळामध्ये सगळेच आता हळूहळू मला सोडून जायला लागले, कोणी विचारायला तयार नाही. आता माझं कसं होणार? मुलं खूप शिकवले, एक अमेरिकेमध्ये आहे, एक जर्मनीमध्ये आहे, एक फ्रान्समध्ये आहे, आता मला इथे सांभाळायला कोणीच नाही, आता माझं कसं होणार? वार्धक्य काळामध्ये मला कोण सांभाळणार? अशा नानाविध संबंधाच्या भविष्य काळाच्या चिंता असतात. कसं होणार? म्हणजे वार्धक्यामध्ये भविष्यासंबंधीची चिंता आहे, तर लहान वयामध्ये आणि तारुण्याच्या वयामध्ये सुखाचा आश्रय त्यांनी खेळाला आणि व्यक्तीला समजलं, आणि वार्धक्य काळामध्ये भविष्याच्या संबंधाची चिंता आहे. पण भगवंत सांगतात तुम्ही माझ्याकडे संलग्न व्हा ना, मी काय करील? योगक्षेमं वहाम्यहम, तुम्हाला जी गोष्ट उपलब्ध नाही ती गोष्ट उपलब्ध करून देईल. त्याला योग म्हणतात.
आणि जी गोष्ट उपलब्ध झाली ती तुमच्याकडे कायम राहील असा मी प्रयत्न करील, याला क्षेम असं म्हणतात. मग योग आणि क्षेम जर परमात्मा स्वतःहून घेत असेल, एकवटुने जी क्षणी अनुसरले गा माझी वाहणी, तेव्हाची तयाची चिंतवणी मदची पडली. असं होत असेल, परमात्मा सगळा जर योगक्षम होत असेल, तर पहिल्यापासूनच हे संस्कार त्यांना आपण का देऊ नये, हा दुसरा भाग आहे. आणि आता ज्यांचे वय मोठं झालेले आहेत ते काय म्हणतात, लहान मुलांना खेळू द्या, लहान मुलांना बागडू द्या. हो, लहान मुलांना खेळू द्या, बागडू द्या, उड्या मारू द्या, पण त्याचबरोबर त्यांच्याकडनं परब्रह्माची आवड, सगुण परमात्म्याची आवड, निर्गुण परमात्म्याची आवड निर्माण होईल अशा योजना माणसाने का करू नये. तरुण वयामध्ये हा जाऊ द्या, चुकत असेल त्यांच्याकडनं खेळू द्या, त्यांच्याकडनं हे त्यांचं वय आहे, त्यांनी आता नाही करायचं, मग केव्हा करायचं. आता मोठा झाला ना, लग्न करून द्या. अरे वा, लग्नाची खूप घाई, बाकीच्या गोष्टीची घाई, पण तुम्ही हा विचार केला नाही की त्याला ह्याच वयामध्ये अध्यात्माचं बाळकडू, संस्काराचं बाळकडू, संस्कृतीचं बाळकडू, देशाच्या स्वाभिमानाचं बाळकडू जर तुम्ही देऊ शकलात तर तो पुढे भविष्यात तो चांगला होणार ना. पण तुम्ही लहान वयाच्या काळामध्ये तुमच्या मुलांकडनं ते करून घेतलं नाही, तारुण्यामध्ये तुम्ही ते करून घेतलं नाही, चांगलं करून घेतलं नाही, चांगल्या गोष्टी तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतल्या नाही. त्यामुळे वार्धक्याच्या काळामध्ये तुम्हीच पुन्हा चिंतेमध्ये मग्न आहात. परंतु सगळ्या विश्वाची काळजी घेणारा तो परमात्मा आहे, त्याच्यात तुम्ही का आकृष्ट होत नाही. वाय डू यू नॉट टेक इंटरेस्ट इन दॅट सुप्रीम रियालिटी, त्या तत्वाच्या तुम्ही मध्ये का सहभाग करून घेत नाही. आणि म्हणून कोपिन परमे ब्रह्मणी कोपिन लग्ना, परब्रह्माच्या मध्ये कोणी संलग्न होत नाही. मग आचार्य तुम्ही जर म्हणायला लागले कोणी सक्त होत नाही, मग कोणी होऊच नाही का. नाही नाही, आचार्य म्हणतात हा, लहान जरी असेल ना तर भज गोविंदम भज गोविंदम, आणि तरुण जरी असेल भज गोविंदम भज गोविंदम, आणि वृद्ध जरी असला तरी भज गोविंदम भज गोविंदम. अहो असं कसं होईल, होईल ना. जर लहान मुलं असेल तर त्यांना तुम्ही टीव्हीवरती अशा प्रकारचे पिक्चर दाखवा, अशा प्रकारचे कार्टून दाखवा, किंवा अशा प्रकारच्या योजना तुम्ही तयार करा. चिन्मय मिशन मध्ये आम्ही असताना उपनिषद कोण शिकणार नाही म्हणून त्यांनी उपनिषद गंगा लिहिली, आणि त्यामध्ये सगळ्या कथा म्हणजे एंटरटेनमेंट विथ मॉरल स्टोरीज या भूमिकेतून त्यांनी उपनिषद गंगा हे मालिका काढली, आणि कित्येक लोकांनी त्या पाहिल्या, लहान मुलांनी, मोठ्या मुलांनी, आणि त्यांना कळायला लागलं आहे. तशा प्रकारचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स घेऊन लहान मुलांना गोष्टीच्या रूपानं, लहान मुलांना खेळण्याच्या माध्यमातून ते परब्रह्मामध्ये संलग्न होतील, आणि ते सुद्धा म्हणायला लागतील भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. तरुण असेल, एनर्जेटिक असेल, काहीतरी करण्याचं उद्यम त्यांच्यामध्ये असेल तर त्यांना वेगवेगळे प्रोजेक्ट्स द्या, त्यांना त्यांचं इमॅजिनेशन पॉवर वाढवेल, त्यांना असं काहीतरी करा. आणि तेही वेगवेगळे भूमिका असेल तर त्या भूमिकेतून त्यांना हे अध्यात्म शिकवता येईल. आणि वार्धक्याच्या काळामध्ये चिंता करण्यापेक्षा परमात्म्याचं जर चिंतन केलं तर परमात्मा तुमची सगळी चिंता करायला तयार आहे ना. आणि असं एवढं असून सुद्धा परब्रह्माच्या मध्ये कोणी संलग्न होत नाही का बरं. परमे ब्रह्मणी कोपी न सक्तः, कैलास महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं इति काकू. अत्यंत अशा दुःखित अंतकरणाने किंवा भूमिकेतनं म्हणतात का होत नाही असं सगळं वर्णन केल्यानंतर काही गृहस्थ आश्रमातील लोक एकत्रित आले आणि शंकराचार्यांना विचारलं, तुम्ही संसार केलाय का? तुम्हाला मुलंबाळ आहे का? तुम्हाला प्रपंच आहे का? तुम्हाला काय माहिती काय अडचणी आहे? मग शंकराचार्यांनी विचारलं, मी तर नाही केलं लग्न, मला तर नाही मुलंबाळ, पण तुमचं काय? तुमचं काय असं म्हटल्यानंतर तो गृहस्थ आश्रमातील
आपल्या मुलाला, आपल्या पत्नीला, आपल्या आईवडिलांना एकत्रित घेऊन आला आणि म्हणायला लागला, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलं आहेत, हे माझे आईवडील आहेत आणि हा सगळा माझा परिवार आहे आणि मी माझ्या मुलाचा बाप आहे आणि माझ्या आईवडिलांचा मी मुलगा आहे, असं तो स्वतःचं इंट्रोडक्शन तो देऊ लागला. मग शंकराचार्यांनी त्याला तोच प्रश्न विचारला की कुटुंबांना घेऊन आल्यानंतर तू कोण, तुझी पत्नी कोण, मुलं कोण, आईवडील कोण, तू कोण. म्हणजे त्याने जी ओळख सांगितली तीच ओळख शंकराचार्य प्रतिपक्ष भावनेने त्याला विचारतात. तो श्लोक आहे पुढचा. वेळ झाल्यामुळे तो जो संवाद आहे, तिचे चित्रण आहे शंकराचार्य आणि गृहस्थ आश्रमातील एका साधकाचं, ते श्लोक क्रमांक 8 मध्ये शंकराचार्य सांगतायत. त्याची पार्श्वभूमी सांगितली, त्याचा संवाद आपण उद्या पाहणार आहोत. तूर्त आज इथे थांबूया. पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य